हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. ते फक्त ऍड करायचं ते मी आता करून टाकेन. ये तुमने क्या लिखा है? ये ते कैलकुलेशन बराबर क्रॉस चेक किया है? हाँ हाँ ये रहा सर, ये रहा सर. ठीक है सर. और ये एंड में ये क्या है? ये रहा सर. टोटल कॉस्ट इसमें और इसमें टैली हो रही है. सर बराबर ही है. थैंक यू ठीक सर. है, अच्छा काम किया तुमने. थैंक यू सर. ये सारा क्लाइंट को भेज दो. ठीक है. यस सर. अब डन है. वेरी गुड जॉब. गो अहेड. काय कसं चाललंय काम? मस्त. मला या डीलच्या सगळ्या प्रॉफिट अँड लूपहोल्स कळायला लागल्या. अरे वा, मस्त. असंच मन लावून काम करत राहा. अनन्या, तू होतीस म्हणून. नाहीतर बाबांनी ओरडल्यानंतर मी रडतच राहिलो असतो का? मी काहीही केलं नाहीये. अरे मी फक्त निमित्त होते.
आणि असे रस्ता चुकल्यानंतर आपल्याला वाट दाखवणारे अनेक व्यक्ती आपल्याला आयुष्यात भेटत असतात. हो पण तू माझे सगळे एक्सपेन्सेस उचलतेस. त्या बाईकच्या पेट्रोलच्या खर्चासाठी, माझ्या एक्सपेन्सेससाठी. कारण मी आता आईबाबांकडून पॉकेट मनी घेत नाहीये. पण अनन्या, बास बास, काय हे बोलायची काहीही गरज नाही. आणि असंही या 1 महिन्यात तू काहीही खर्च केला नाही असं मम्मी. अरे टिफिन सुद्धा तू घरून घेऊन येतोयस. मम्मी एकदा स्वतःकडे बघ. अरे या 1 महिन्यात किती बदललायस तू. मन लावून काम करतोयस, मेहनत घेतोयस. बाबांचा राग जावा म्हणून शक्य तितके प्रयत्न करतोयस. मला खूप कौतुक वाटतं रे तुझं. तू तुझ्या जीवावर 3 डील्स सुद्धा घेतल्यास. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू अनन्या. पण या 1 महिन्यात माझ्याबद्दल विचारून घरच्यांनी तुला खूप परेशान केलं असेल ना. हा, विचारतात. पण मी एकच सांगते, मला माहित नाही. उघड. तुझी पहिली कमाई 25,000. थँक्यू सो मच अनन्या. थँक्यू. अरे ही माझी पहिली सॅलरी आहे. आय फील सो हॅपी. माझी फर्स्ट सॅलरी आहे अनन्या. नाही हो, हा चेक जाऊन तू बाबांच्या हातात ठेव. पण अनन्या 25,000 आहेत. मला त्यांना 50,000 द्यायचे आहेत. ओमी, तू किती पैसे परत करतोयस ना, यापेक्षा तू स्वकमाईने पैसे परत करतोयस हे महत्वाचं आहे. अरे त्या 50,000पेक्षा हे 25,000 खूप मोठे आहेत. माझं ऐक, हा चेक जाऊन बाबांच्या हातात ठेव.
बाबा, तुम्ही म्हणाला होता ते खरं आहे. तुला काहीच कळणार नाही. जेव्हा तू स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवशील तेव्हा तुला त्या पैशांचं महत्त्व कळेल. मी बरोबर बोलला होता. 100 रुपये कमवायची अक्कल नाहीये आणि 50,000 रुपये खर्च करून टाकले. बर मग हा बघ, गेल्या 4 आठवडे मी खूप मेहनत केली. आणि ही त्याची कमाई. अनन्या हिया मुझी अनन्या. बाबा, तुम्ही माझ्यासाठी काय नाही केलं. तुम्ही मला बाईक घेऊन दिली, मला फोन, हेडफोन सगळं घेऊन दिलं. न सांगता तुम्ही माझ्यासाठी कपडे घेतले, शूज, खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. माझ्या सगळ्या डिमांड्स पूर्ण केल्या. मला कधी नाही म्हटलं नाही. पण मी काय केलं? तुम्ही माझ्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये टाकले होते. ते आपल्या फॅमिलीच्या इमर्जन्सी फंडसाठी होते आणि मी ते माझ्या लक्झरीसाठी खर्च केले. खूप मोठी चूक केली बाबा. आय एम सॉरी. तुम्ही मला रिस्पॉन्सिबल होण्यासाठी ते पैसे माझ्या अकाउंटमध्ये टाकले होते, पण मी खूप इररिस्पॉन्सिबल वागलो. पण आता मला ही रिस्पॉन्सिबिलिटी कळते बाबा. बाबा, मी 1 महिना खूप मेहनत करून हे पैसे कमावले. माझी पहिली सॅलरी आहे. मला तुझा अभिमान आहे. आणि काय ना ओंकार, तुम्ही जर या वयात असं काही चुकीचं वागलात ना तर आम्हाला तुमचं कान पकडावेच लागणार. हं? अरे मी तुझ्यावर रागावलो, ते तुझ्यात सुधारणा व्हावी म्हणून. मी जरा कठोर झालो तुझ्यावर, ते तुझ्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून. काय ना ओंकार, हे बाप मुलाचं नातं हे असंच असतं. एकमेकांच्या गोष्टी खटकत राहतात, एकमेकांचे विचार पटत नाही, पण एकमेकांवर प्रेम केल्याशिवाय राहावतही नाही. बरं, हे प्रेम थेट नसतं, त्यातही आई हा दुवा लागतोच.
हे घे घे. हे तुझी पहिली कमाई आहे. तुला हवे तसे आणि हवे त्या ठिकाणी खर्च कर. अरे तुझ्या पहिल्या कष्टाची कमाई आहे रे बाबा. आई, नंदिनी, सगळे बाहेर या. अगं लवकर बाहेर या. काय रे? अच्छा, भांडण मिटलं वाटतं. अगं ते भांडण नव्हतंच, समजावणं होत. अहो पण हे असं समजवतात का? तरीच कधी तुम्ही त्याला काहीही बोलता, कधी त्याच्याशी बोलतच नाही. अगं वेळ प्रसंगी बापाला कठोरही व्हावं लागतं. अगदी बरोबर बोललास. वेळ प्रसंगी मुलांना रागवायचं, कान पण धरायचे आणि गरज लागली ना तर चांगला ठोकही द्यायचा. अनन्या हिया माझी अनन्या. आई, त्याची काही गरज नाहीये. अगं आपला ओंकार आता समजूतदार झालाय, जबाबदार झालाय. पहिला पगार घेऊन आलाय तो. काय? पहिला पगार? काय? पहिला पगार? ओमी, म्हणजे तू कामाला गेला होतास? अच्छा, म्हणूनच तू इतके दिवस माझ्याशी बोलत नव्हतास. यार ओमी, मला सांगायचं ना, मला का नाही सांगितलंस? अगं हो हो अन्वी, थांब जरा. काय रे ओंकार, पहिला पगार, तुझी नोकरी वगैरे सगळं ठीक आहे, पण हे सगळं तू जुळवून आणलंस कसं? म्हणजे तू नोकरी कुठे करत होतास, आम्हा कोणाची मदतही घेतली नाहीस, मग कुणी तुला मदत केली? काय रे? अनन्याने. तिनेच मला खूप मोटिवेट केलं. मी ओरडला त्यानंतर ती माझ्याशी येऊन बोलली. तिने मला खूप समजावलं. इनफॅक्ट तिने तिच्या मॅडमकडे माझ्यासाठी शब्दही टाकला. पण मी 1 महिना तिथे मन लावून काम केलं आणि सॅलरी कमवली. गुड. अनन्या, ए अनन्या, आले. काय ग? आम्हाला न सांगता सगळं जुळवून आणलंस आणि आम्हाला थांगपत्ताही लागू दिला नाहीस. हा, अच्छा, म्हणजे साहेबांनी सगळं सांगितलेलं दिसतंय. पण बाबा, खरं सांगू का, मी काहीच केलं नाहीये. हे सगळं त्याने केलंय. मी फक्त सांगायचं काम केलं. पण पाऊल त्याने उचललं. त्याने जेव्हा ते 50,000 अनावश्यक ठिकाणी खर्च केले ना, तेव्हा हे त्यानेच ठरवलं
की तुमचे पैसे तुम्हाला परत करेल. आणि बाबा, हा 1 महिना त्याने खूप काम केलं, खूप कष्ट घेतले. आणि तुम्हाला माहितीये का बाबा, जेव्हा हा सॅलरीचा चेक त्याच्या हातात आला ना, तेव्हा तो बघून तो नाराज झाला होता. पण का? कारण ते 50,000 नव्हते ना. पण त्या वेड्याला हे कळत नाहीये की त्या 50,000पेक्षा हे 25,000 कितीतरी मोठे आहेत. खरंय. कारण ते त्याच्या स्वकमाईचे. हो ग नन्या, हे 25,000 आपल्यासाठी लाख मोलाचे आहेत ग. हो, खरंच आपला ओमी खूप समजूतदार आणि जबाबदार झालाय बघा. ओमी, हे तुझे पैसे आहेत ना, पहिला पगार हा आजीच्या हाती दे अगं, आणि आशीर्वाद घे आजीचा. यशस्वी हो ओमी, कायम. ओमी, एक सांगू, हा पगार तुझ्याच जवळ ठेव. कारण माझी खात्री आहे तू ह्याचा गैरवापर करणार नाहीस. योग्य तोच वापर करशील. सो मी हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी, आवडी सर्वांना. ही आमची अनन्या, अनन्या.